हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना? तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आपली आजची रेसिपी आहे, बघू शकता, कांदे पोहे। तर तुम्ही म्हणाल कांदे पोहे तर सर्वांनाच बनवता येतात, पण आजची आपली रेसिपी आहे कांदा विरहित कांदे पोहे। तर चला सुरुवात करूया। आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत। गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे शेंगदाणे। याच्यामध्ये तुम्ही पोहे सुद्धा तळून घेऊ शकता। एक वाटीभर पोहे तळून घ्यायचे आणि बाजूला ठेवायचे। नंतर पूर्ण पोहे रेडी झाल्याच्या नंतर वरतून कुरकुरीत असे पोहे छान होतात, नक्की करून बघा। आता मी शेंगदाणे भाजून घेतले, त्याच्यानंतर मी तर एक बटाटा होता मोठ्या आकाराचा, तो बारीक असा कट करून घेतलेला आहे। तो आपल्याला भाजून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे। आता याच्यातच आपल्याला थोडंसं मोहरी टाकून घ्यायची आणि इथं मी टोमॅटो टाकून घेतलेला। टोमॅटो एकदम बारीक करून घ्यायचा आहे। तुम्ही म्हणाल की पोह्यामध्ये टोमॅटो कोण टाकतं, तर तुम्ही एकदा टाकून पहा, नक्की तुम्हाला आवडेल। यामुळे आपले जे पोहे आहेत ते मऊ राहतात, कडक होत नाहीत। आता टोमॅटो भाजून झाला की याच्यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे। तुम्ही पोह्याला सुद्धा हळद लावून घेऊ शकता। आता त्याच्यानंतर बघा, मी इथं मिरची आणि टोमॅटो जो होता तो मी एकत्र कट करून टाकला होता। आता त्याच्यानंतर बघा, मी पोहे टाकून घेतलेले आहेत। या पोह्यांमध्ये मी कांदा अजिबात वापरलेला नाही आहे, पण जर हे पोहे मी असे कोणालाही दिले तर कोणीही सांगणार नाही की याच्यामध्ये कांदा तुम्ही वापरलेला नाही असं। याची चव एकदम भन्नाट अशी होती, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा असं मी सांगेन तुम्हाला। पोहे टाकून झाले की व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। चाळणीमध्येच तुम्ही, जेव्हा चाळणीत पोहे असतात धुतलेले, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातच हळद, मीठ, लिंबू पिळू शकता, त्याच्यातच साखरसुद्धा टाकू शकता, काहीच हरकत नाही आहे। आता त्याच्यानंतर आपण त्यात नाही टाकलं म्हणून आपण कढईमध्ये टाकणार आहोत। लिंबूसुद्धा पिळून घ्यायचा आहे, थोडीशी साखर टाकायची आहे, वरतून कोथिंबीर टाकायची गार्निशिंगसाठी। शेंगदाणे जे तळलेले होते ते त्यात ॲड करायचे आहेत। मस्त आपले जैन पद्धतीचे पोहे तयार झाले। कांदे पोहे नाही म्हणू शकत, कारण याच्यामध्ये आपण कांदा वापरलेला नाही आहे, मी परत एकदा सांगते। पण जर का तुम्ही या पद्धतीने केलात तर मला असं वाटतं नेक्स्ट टाईम जर का तुमच्या घरी कांदा नसेल आणि जर का पोहे शिल्लक असतील तर तुम्ही याच पद्धतीने कराल, याची मी खात्री तुम्हाला नक्कीच देऊ शकते। कारण हे पोहे अगदी चटपटीत आणि मस्त असे चविष्ट झालेले होते। तुम्हाला बघूनच कळतं आहे की कसे झालेले आहेत ते। टोमॅटो टाकला की पोहे आहेत ना एकदम मऊसूत राहतात, जास्त कडक होत नाहीत। बघू शकता, वरतून खोबरं पेरून घेतलेलं आहे। तर या तुम्ही पण पोहे खायला। आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्कीच सांगा। आणि हो, तुम्ही जर का आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा।